शिक्षण फक्त 10वी पर्यंतचं होतं. 2 वर्षामध्ये त्यांनी त्यांच्या 320 पेक्षा जास्त शाखा उभ्या केल्या. त्यावेळेस आम्हाला साधारण कमीत कमी 50 ते 60 आउटलेटची मागणी आली होती, पण आम्ही लगेच ब्रँड दिला नाही. तर नवीन उद्योजकांकरता सांगा की मार्केटिंगचं काम काय महत्व आहे बिझनेसमध्ये आणि कशा प्रकारे केली पाहिजे. बघतो का युवा उद्योजक घडला पाहिजे, तर युवा उद्योजकाच्या खिशाकडे पण बघितलं पाहिजे. तुम्ही कुठलाही व्यवसाय करा, पण त्याच्यामध्ये आपल्याला प्रॉफिट किती होतंय. मराठी माणूस कुठेतरी व्यवसाय उतरला पाहिजे, व्यवसाय केला पाहिजे. त्या व्यवसायासाठी काय केलं पाहिजे, म्हणजे सगळ्यात माणसाला उंच जर घेऊन जाऊ शकतो कमी वेळामध्ये, तर हा सोशल मीडिया आहे. तुम्ही विचार करा, साधारण 6 महिन्यामध्ये आम्ही 125 आउटलेट देतोय दाबिलीचे. हे सगळं सोशल मीडियावर येतोय. किती बुक्स वाचले? साधारण माझ्यामध्ये 70 एक आतापर्यंत पुस्तक वाचले असेल. 70 पुस्तक वाचले. हो. तुमच्या अशा कुठल्या टिप्स तुम्ही देणार किंवा तुमच्या अशा कुठल्या बिझनेस फॉर्म्युलाज आहे ज्यामुळे तुमच्या एवढ्या 320 पेक्षा शाखा झाल्या 2 वर्षामध्ये, आणि सध्याला तुम्ही काय फॉर्म्युला यूज करताय तुमच्या बिझनेसमध्ये? शिक्षण फक्त 10वी पर्यंतचं होतं आणि त्यानंतर त्यांचा 8 वर्ष मार्केटिंग मधला एक्सपिरियन्स होता. तो एक्सपिरियन्स यूज करून त्यांनी त्यांचा स्वतःचा व्यवसाय चालू केला आणि तो व्यवसाय अशा प्रकारे रन केला की 2 वर्षामध्ये त्यांनी त्यांच्या 320 पेक्षा जास्त शाखा उभ्या केल्या. तर आज आपण माऊली उद्योग समूहाचे फाउंडर सागर काळे सरांसोबत भेटतोय. सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार सर. नमस्कार. तर सर, आज आपण माऊली उद्योग समूह आणि दाबिली कट्टा, अन्न वडेवाले आणि माऊली लस्सी मट्टा याच्याबद्दल खूप काही जाणून घेणार आहोत. आणि बिझनेस जर्नी झाली, अजून तुमच्या बिझनेस स्ट्रॅटेजीज झाल्या, त्या गोष्टींवरती आपण चर्चा करणार आहोत. सर, सगळ्यात अगोदर मला तुमच्या बिझनेस जर्नी बद्दल बोला की तुम्ही कशा प्रकारे तुमचा बिझनेस चालू केला आणि काय सुरुवातीच्या दिवसाची तुमची जर्नी होती. नमस्कार, मी दाबिली कट्टा फाउंडर सागर काळे. जी सुरुवात होती, मी साधारण आता आमच्या ब्रँडला 2 वर्ष झाले. त्याच्या आधी जी सुरुवात होती की मी 8 वर्ष मार्केटिंग फील्डमध्ये होते. तर मार्केटिंग कसं करायचं, काय करायचं, सेल्फ परचेसिंग, त्याच्यामध्ये भरपूर गोष्टी शिकलो मी. तर त्याच्यानंतर आयसीएम फील्डमध्ये मी साधारण एक 4 वर्ष काम वेगवेगळ्या 2-3 क्षेत्रामध्ये वेगवेगळं काम केलं. त्यानंतर सुरुवात झाली माऊली लस्सी मठ्ठा. माऊली लस्सी मठ्ठा हा छोटासा व्यवसाय होता स्टार्टिंगला आमचा. तर त्यावेळेस आम्ही एक एक्झिबिशन होतं मोठं, एक्सपो, तर तिथून सुरुवात केली होती. तर साधारण तिथं म्हणजे आम्ही विचार पण केला नव्हता की आम्ही एवढी लस्सी विकू. तर आम्ही साधारण तिथं एक 6 दिवसामध्ये 2,80,000ची लस्सी आणि मठ्ठा विकला होता. खूप चर्चा झाली होती का लस्सी मठ्ठा खूप चांगला आहे, सुंदर आहे, टेस्टला आहे, त्याच्यानंतर कुठं भेटेल. तर अशा ठिकाणी आम्ही त्यांना लोकेशन सांगितलं, तिथं तुम्हाला मिळेल. सुरुवात तिथून झाली. पहिलं आउटलेट आम्ही राहत्याला टाकलं. राहत्यामध्ये आमचा साधारण 12,000 ते 15,000 रुपये रेग्युलर रनिंग सेल सुरू झाला. तर तिथून आमची माउथ पब्लिसिटी झाली का मठ्ठा वगैरे खूप चांगला आहे, लस्सी बेस्ट एकदम. तर पहिल्याच सगळं आमच्याकडे कस्टमर आले चहावाले, का उन्हाळ्यात चहा खूप स्लो होतो. मग त्यांनी बरेचसे असे असतात चहाची दुकानं का उन्हाळ्यात बंद पडतात. तर त्याच्यासाठी आम्ही थोडक्यात काही जण बोलायचे का वरदान ठरलो आम्ही, का उन्हाळ्यामध्ये लस्सी आमचा खूप पिकअप झाली तिथं. म्हणजे असे बरेचसे कमीत कमी 7, 8, 10 ते 15 ब्रँड असतात तर त्यांनी आमची लस्सीची प्राइसेस घेतलेली आहे. उन्हाळ्यामध्ये लस्सी वगैरे विकतात आणि खूप चांगला रिस्पॉन्स आहे. तर त्यावेळेस आमचं साधारण पहिल्या वर्षी 3 महिन्यामध्ये 1 कोटीचा सेल होता. खूप चांगला रिस्पॉन्स होता. आम्ही त्यावेळेस 4 फ्लेवर मध्ये लस्सी बनवायचो, आता 8 फ्लेवर मध्ये आम्ही लस्सी बनवतोय. म्हणजे भरपूर त्याच्यामध्ये ग्रोथ केला. या वर्षीच आमचं साधारण नाही म्हणलं तर 3 कोटीचं टार्गेट आहे 1-4 महिन्यामध्ये. आणि सगळा सीझन संपल्यानंतर प्रत्येक जणांचं म्हणणं होतं का आम्हाला अजून असा काहीतरी व्यवसायाचा तो 12 महिने चालेल. तर लस्सी मठ्ठा आपला सिजनेबल बिझनेस होता, तर सीझन मध्ये खूप चालतो तो. तर मग तिथून सुरुवात झाली. दुसरा ब्रँड आमचा दाबिली कट्टा. तुम्ही मार्केटमध्ये बघितलं असेल, चहा, वडापाव, समोसा हे कॉमन झालेलं आहे. आपण मार्केटमध्ये नवीन काय विकू शकतो हे महत्वाचं आहे खूप. त्याच्यासाठी आम्ही नवीन ब्रँड काढला, माऊली लस्सी मठ्ठा फर्स्ट ब्रँड. दुसरा दाबिली कट्टा. दाबिली कट्टा हा ब्रँड काढल्यानंतर त्याचा आम्ही सर्वे केला. मी साधारण 2 महिने जिथं दाबिलीचा जन्म झालेला आहे गुजरातमध्ये कच्छ भुज तिथून मांडवी, तिथे मी साधारण 2 महिने होतो. का दाबिली कशी बनवतात, तिला काय केलं पाहिजे. जसा आपला वडापाव महाराष्ट्राचा मेन आहे मुंबईचा, तसा त्यांचा दाबिली हा मेन खाद्यपदार्थ आहे. तुम्ही सकाळी 7 वाजता दाबिली नाही खाऊ शकत, पण तिथे सकाळी मॉर्निंगला ब्रेकफास्टला 7 वाजता दाबिली खातात. त्यांचा तो मूळचा पदार्थ आहे. आपल्याकडे दाबिली ही दुपार नंतर चालते. आता आम्ही दाबेलीचे नाही म्हणलं तरी साधारण आतापर्यंत 125 आउटलेट केलेले. आपल्या व्यवसायाची सुरुवातच 77,000 पासून होती. 77 मध्ये आम्ही पूर्ण सेटअपचा स्टॉल देतो. त्याच्यानंतर तुम्ही 2.5 लाखापर्यंत आमच्याकडे वेगवेगळे असे सेटअप आहे. आता व्यवसायामध्ये तुम्ही बघितलं असेल का भरपूर ब्रँड आहेत वेगवेगळे, पण काय होतं पूर्वीच्या काळामध्ये
वडापाव हा हातगाडीवरच विकला जायचा. तर आजकाल लोकांनी त्याला फ्रँचायझी मॉडेलमध्ये लिहून फॅशन बनवलेली आहे. थोडक्यात 5-6 लाख रुपये खर्च करायचा. सगळ्यात मोठा मॅगडी. एकदम बरोबर. तर आता आजकाल लोक कोणता पण वडापावचा ब्रँड घ्या, ते साधारण शॉपला खर्च करायचं म्हणलं तरी 5 लाख रुपये खर्च येतो. वडापाव मध्ये मार्जिन असते साधारण 20 ते 25-30%. तुम्ही तो खर्च रिटर्न आणण्यासाठी किती वर्ष लागतील तुम्हाला? त्यासाठी आम्ही काय केलं, आमचा जो दाबेलीचा स्टॉल जो आहे, आम्ही केवच बनवलेला आहे. कमी खर्चामध्ये व्यवसाय चालू होतो आणि कमी दिवसामध्ये आपलं भांडवल जे अटकवलेलं ते वापस येतं आपल्याला. त्यामुळे खूप मागणी आहे. महाराष्ट्रातला दाबेली कट्टा हा जो ब्रँड आहे आमचा, हा पहिला ब्रँड आहे, फर्स्ट. त्याच्यामध्ये आम्ही 8 व्हरायटी मध्ये दाबेली बनवतो, वेगवेगळ्या प्रकारची. आम्ही आतापर्यंत बघितलं असाल तुम्ही, आपल्या महाराष्ट्रामध्ये आपला मराठी माणूस दाबेलीमध्ये नव्हता. वडापाव विकणारे भरपूर आहे. तुम्ही बघितलं असेल तर महाराष्ट्रामध्ये भैया लोक आणि राजस्थान लोक दाबेली विकतात, कारण की आपल्या लोकांना माहित नाही वडापाव दाबेली कशी बनवायची. त्याच्यामुळे खूप चांगला रिस्पॉन्स भेटला. मार्केटमध्ये आम्ही अव्वल नंबरवर आलो दाबेलीमध्ये, आणि कमी दिवसामध्ये खूप चांगला ग्रोथ झाल्यामुळे अजून मार्केटमध्ये नाव झालं. सोशल मीडियावर आमचं पेजेस आहेत, काही असे व्हिडिओ आमचे 5-5 मिलियन मध्ये व्ह्यूज आहेत. कमी वेळामध्ये लोकांपर्यंत कसं गेलं पाहिजे, काय गेलं पाहिजे, काय केलं पाहिजे, या वेगवेगळ्या गोष्टी केलेल्या आम्ही. फर्स्ट ब्रँड जो होता माऊली लस्सी मठ्ठा, आता मार्केटिंगसाठी आम्ही तिथे वेगवेगळ्या संकल्पना वापरल्या. जे आमचं मेन आउटलेट होतं कोपरगावचं, तिला साधारण रोजचा 10 ते 12 हजार रुपये सेल होता. तर तो सेल वाढवण्यासाठी आम्ही काय केलं, तर सेल वाढवण्यासाठी वेगवेगळ्या ऑफर ठेवल्या आम्ही. तर त्या ऑफर कशा होत्या, साधारण त्या ऑफरला आम्ही एक पहिली ऑफर होती सेल्फी पॉइंट. तर सेल्फीची ऑफर अशी होती का साधारण तुम्ही आमच्या स्टॉल समोर लस्सी पिले, तर तो जो पेजेस आहे, तो जो फोटो काढलेला आहे, तो तुमच्या पेजेसला टाकल्यानंतर 10 मिनिटांमध्ये जर तुम्हाला 100 लाईक आले, ती लस्सी तुम्हाला फ्री. खूप जण यायचे, व्हिडिओ काढायचे, लस्सी अपलोड करायचे, लस्सीचा फोटो अपलोड करायचे. तर चर्चा व्हायची, इथं जात प्रत्येक जण जातोय लस्सीचा फोटो काढतोय, नेमकं काय, प्रत्येक जण यायचा बघायचा, आपण जाऊन बघू. तो पहिला ग्रोथ होता. स्टार्टिंगचे दिवसाचे हो, स्टार्टिंगचे जे ब्रँड आहेत ते कसे सक्सेसफुल बनवले याबद्दल बोलतायत. बरोबर. पहिला ब्रँड आम्ही म्हणजे तिथं मार्केटिंगसाठी काय केलं साधारण, तर ही गोष्ट केल्यानंतर प्रत्येक जण म्हणायचं, तिथं प्रत्येक जण जातो लस्सी तो सेल्फी काढतो. शक्यतो कोणाला 10 मिनिटांमध्ये 100 लाईक येत नव्हता. ज्याला यायचा तो थोडा सेलिब्रिटी असायचा, तर तो फोटो व्हायरल व्हायचा. नेमकं जाऊन तिथं काय करताय, ही पहिली ऑफर होती आमची वाली. त्याच्यानंतर आमची शॉकिंग स्कीम होती. आमच्या स्टॉलवर 5 मिनिटांमध्ये दिवसामध्ये कधी पण गेले तुम्ही, तर 5 मिनिटासाठी मठ्ठा फ्री असायचा. आम्ही इकडून फोन करून सांगायचो या 5 मिनिटासाठी मठ्ठा फ्री द्या. कस्टमर जायचं, अचानक मठ्ठा फ्री प्यायला भेटायचा त्यांना. तर ते शॉक व्हायचं, आम्ही आलो अचानक, आम्हाला पैसे दिले, आम्ही ते पैसे नाही घेतले, आम्हाला फ्री मध्ये मठ्ठा भेटला. त्या गोष्टीची खूप चर्चा व्हायची. ती प्रत्येक मित्र घेऊन यायचे, चला अचानक ऑफर असते तर आपल्याला भेटेल. ही दुसरी ऑफर होती. कॉलेजचं मुलं होते, कॉलेजच्या मुलांसाठी एक ऑफर ठेवली होती आम्ही. जर 10 जणांचा ग्रुप आला, 1 ते 10 पर्यंत टोकन देणार त्यांना, त्याच्यामधून जो टोकन असेल ते आम्ही जे टोकन सांगू, समजा 7 नंबर, तर ती लस्सी फ्री भेटेल. आणि त्याच्यानंतर प्रत्येक रविवारी आईस्क्रीम, लस्सीवर आईस्क्रीम खूप फ्री, अशा वेगवेगळ्या ऑफर होत्या. त्याच्यावर 12,000च्या सेलवर आम्ही 30,000चा सेल लिहिला. आता ही ऑफर प्रत्येकाकडून आम्ही चालू करणार होतो. मग पहिला वेळेस काय झालं, आम्हाला माल पुरत नव्हता. खूप जणांचे नाही ऑफर्स आमच्या शॉपवर होत्या पहिल्यांदा. ऑफर्स जे बाकीच्या बाहेर द्यायचो आम्ही, तर खूप फास्ट चालायच्या. तर काय झालं, ज्या ठिकाणी माल पुरत नव्हता, आता काय व्हायचं, काही ठिकाणी काय व्हायचं, ओपनिंग असायची. मग ज्या ठिकाणी काय झालं, त्यांनी 5 वाजता ओपनिंग ठेवली, तर त्यांना माल आम्ही दिला सकाळी 10 वाजता. तर त्यांचे काही मित्र आले, एक काम करा तुम्ही, आम्हाला लस्सी देऊन टाका. तर त्यांनी नंतर सेल चालू करा तुम्ही. मग त्यांनी ती लस्सी विकायला सुरुवात केली. तर त्यांनी ती लस्सी जी होती ती 3 वाजेपर्यंत विकून टाकली. ओपनिंगच्या वेळेस माल राहिला, त्यांचं इमर्जन्सी आम्हाला फोन आला, आम्हाला माल द्या. पण काय होतं, परिस्थिती म्हणजे त्यावेळेस परिस्थिती असते, सीझन खूप स्ट्रॉंग असतं, प्रत्येकाला माल कॉलिंगवर वाटलेला असतो, त्यांना मालच मिळाला नाही. अशा भरपूर ठिकाणी अडचणी यायच्या, पण त्या अडचणी मात करून आम्ही नंतर फॉर्म्युला काढला, ड्राय फॉर्म्युला. तुम्ही तुमचं दही घ्यायचं, कोणत्या 4 कंपन्यांचं आम्ही रिसर्च केलं, ते दही घ्यायचं, दह्यामध्ये आमचा फॉर्म्युला टाकला की लस्सी रेडी व्हायची. सांगली, सोलापूर, सातारा, कोल्हापूर, तुळजापूर, भरपूर बरेचसे तिकडचे जे एरिया आहे तिथं, हो, तिकडे आमचे लस्सी मठ्ठ्याचे आउटलेट आहे आणि आम्ही लस्सी पण त्यांना देतो. चांगल्या प्रकारे चालू आहे. सर, हे तर तुम्ही फर्स्ट ब्रँडचे स्ट्रगल तुम्ही सक्सेसफुल बनवल्याबद्दल बोलले. तर सर, फ्रँचायझीज देणं कधी चालू झालं तुमचं? इट मीन्स की तुम्हाला इन्क्वायरी आल्या किंवा तुम्ही फ्रँचायझीज दिला? आम्हाला सगळ्यात जास्त इन्क्वायरी चहावाल्यांपासून झालं. माउथ पब्लिसिटी एका चहावाल्याने घेतलं, त्यांनी त्यांच्या पाहुण्यांना सांगितलं. आता जे समजा XYZ, तुम्हाला एक ब्रँड सांगतो मी, त्यांच्या ऑलरेडी मार्केटमध्ये 300 ब्रँड आहे. तर आम्ही एक ब्रँडला दिलं त्यांच्या, आता त्यांची ऑलरेडी साखळी असते,
का फ्रँचायझी बरेचसे असे कस्टमर असतात त्यांनी त्यांच्या पाहुण्यांना फ्रँचायझी घेऊन दिलेले असतात बरोबर. बिझनेस खूप रन होतोय म्हणून. तर त्यांनी माउथ पब्लिसिटीवर आमचा व्यवसाय खूप चालतोय, तुम्ही माऊली लस्सी मठ्ठ्याची फ्रँचायझी घ्या तुमच्या सोबत खूप चालेल, अशा माउथ पब्लिसिटीवर आमच्या रन होत गेला. त्याच्यानंतर दाबेली जो कट्टा आहे तो आम्ही ऑलरेडी छोट्या पैशामध्ये व्यवसायाचं ठरवलं करायचं. त्याच्यामुळे 77,000 मध्ये सेटअप देतो आम्ही. तुमचे वडेवाले असो, रेस्टॉरंट वाले असो, तुमचे कॅफेवाले असो, तुमचे केक शॉपवाले असो, असे बरेचसे आउटलेट आहे का त्यांनी आम्ही दाबेलीची फ्रँचायझी दिलेली आहे. त्यांचा स्टॉल असेल पुढं, त्यांचा शॉप आहे ऑलरेडी, त्याच्या पुढे त्यांचा छोटा स्टॉल लावतात आणि संध्याकाळी 6 तासापूर्वी आईस्क्रीम विकतात. Okay. आपलं सॉरी दाबेली विकतात. हो. सर ते दाबेलीचं जे बोलले तुम्ही आता बरोबर बोलले की संध्याकाळचा जास्त बिझनेस असतो, हो राईट. दिवसाचा कमी बिझनेस असतो. मग तुम्ही कोणला देतात, टार्गेट कोणला करतात की यांना फ्रँचाइज देतो स्पेसिफिक ऑडियन्स? नाही भरपूर जण आहे त्याच्यामध्ये. आम्ही ठरवलं काय होतं, पहिल्यांदा जो दाबेली कट्टा ब्रँड दिला तर मुळात दाबेली गुजरातची असल्यामुळे ती दुपारनंतर चालते, तिला खाल्ल्या गोड असते ना ती दुपारनंतर चालते. तुम्ही आमच्या सोशल मीडियावर जरी गेले असेल तर आम्ही ब्रँड चालू करायच्या आधी काय अडचणी आल्या त्या कशा हाताळल्या आणि ब्रँड सक्सेसफुल झाल्यानंतर सुद्धा 4 महिन्यांनी आम्ही दाबेलीची फ्रँचायझी लेट चालू केली. का आम्ही आधी शिकलो का आपल्या व्यवसायामध्ये कुठं कमी पडतोय तर त्यासाठी काय केलं पाहिजे, ग्राहकासाठी काय केलं पाहिजे, ग्राहक सॅटिस्फाय कसा झाला पाहिजे, या गोष्टी आम्ही स्वतः ऑब्झर्व केल्या. नंतर आम्ही ते पुढे फ्रँचायझी मॉडेल मध्ये उतरून मग पुढे द्यायला सुरुवात केली. आता आमचे जे दाबेलीचा जे फ्रँचायझी मॉडेल होतं हे सगळ्यात आधी आम्ही मोठ्या याच्यामध्ये चालू केलं आणि स्पेशलिटी ब्रँड द्यायला सुरुवात केली. त्याच्यानंतर काय झालं, प्रत्येक जण तुम्ही बघितलं असेल भरपूर वडापावचे ब्रँड आहे आणि भरपूर ठिकाणी वडापाव विकला जातो. लोकांना वेगळं काय मार्केटमध्ये याची भरपूर आवश्यकता होती म्हणून आम्ही दाबेलीमध्ये घुसलो. दाबेली ऍक्च्युली आमचा खानदान धंदा नाही, खानदान धंदा असत आम्ही खूप ग्रोथ केला असता. त्याच्यामध्ये बरेचशा अडचणी आल्या, बरेचशा अडचणीवर आम्ही मात केली आणि तो पुढे ग्रोथ केला. आता फ्रँचायझी चालू करताना स्टार्टिंगला दाबेली कट्ट्याचा जो ब्रँड होता याला आम्ही ज्यावेळेस मार्केटमध्ये पहिला व्हिडिओ टाकला का माऊली लस्सी मठ्ठा हा ब्रँड सक्सेसफुल झाल्यानंतर आम्ही दाबेली कट्टा हा बिझनेसला टक्कर द्यायला येतोय, तर त्यावेळेस आम्हाला कमीत कमी 50 ते 60 आउटलेटची मागणी आली होती. कसं आम्हाला दाबेली कट्ट्याची फ्रँचायझी, पण आम्ही लगेच ब्रँड दिला नाही. त्याच्यावर रिसर्च केला, काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे, या वेगवेगळ्या गोष्टी करून मग तो ब्रँड सक्सेसफुल करून मग पुढे त्याच्यावर फ्रँचायझी द्यायला सुरुवात केली. ज्यावर एक मॉडेल बनवलं की हे सक्सेसफुल प्रूव्हन फॉर्म्युलाज आहे, आम्ही या टेस्ट आहे, या रेसिपीज आहे, असं प्रकारे होणार आहे, या प्रकारे तुम्ही सेट केला होता. मग नंतरच तुम्ही फ्रँचायझी देणं चालू केलं. ओके. नंतर सर मार्केटिंगचा मला याच्यामध्ये विचारायचं आहे की तुम्ही आता मार्केटिंग पण तुम्ही आता करताच, चांगल्या प्रकारे मार्केटिंग करतात. जर नवीन उद्योजकांकरता सांगा की मार्केटिंगचं काम आहे, काय महत्व आहे बिझनेसमध्ये आणि कशा प्रकारे केली पाहिजे, काय काय स्ट्रॅटेजीज कुठं कुठे युज केलं पाहिजे, तुम्हाला कस्टमर अट्रॅक्ट करायचं आहे किंवा फ्रँचायझी सेल करायचे आहे, ज्या पण गोष्टी असतील मार्केटिंगच्या थ्रू तुम्हाला जे रिझल्ट करायचे ते कसं काढायचं? सगळ्यात आपले तुम्हाला मी सांगितलंच का आपला माऊली लस्सी मठ्ठा, दुसरा दाबेली कट्टा आणि तिसरा ब्रँड बनवलेला आहे आम्ही अण्णा वडेवाले काळ्या मसाल्याचा. दाबेली ही दुपारनंतर चालू होती, पण ज्यांना पण आम्ही फ्रँचायझी देतोय तर काय होतं दुपारनंतर ते दाबेली चालू करतात, पण त्यांनी जी जागा रेटवर घेतलेली आहे तिथं पूर्ण दिवसाचं भाडं द्यावं लागतं. त्याच्यानंतर जो कामगार आहे त्यांच्याकडे वर्कर त्याला पूर्ण दिवसाचं भाडं द्यावं लागतं, जो रोज असतो तो द्यावा लागतो. तर त्याच्यामुळे आपला सेल कदा असा ऍक्च्युली दुपारनंतर होतो. मग त्याच्यात चोरीस तोड सकाळी आपण वडापाव चालू केला, अण्णा वडेवाले म्हणून काळ्या मसाल्याचा वडापाव. टेस्टला पण युनिक आहे, काळ्या मसाल्याचा आहे. मॉर्निंगला तो चालू होतो, दुपारनंतर दाबेली चालू होते. म्हणजे पूर्ण त्यांचा जो दिवस असतो तो गुंतलेला असतो. कुठलाही वेळ किंवा कामगाराचा वेळ हा वेळ जात नाही. जी जागा रेंटवर घेतलेली त्याची जागाचा रेंट पण वाया जात नाही. इथून त्याच्यावाली सुरुवात केली. तिसरा ब्रँड झाला अण्णा वडेवाले काळ्या मसाल्याचा वडापाव. आता त्याच्यामध्ये आम्ही जे छोटा केवस बनवला 77,000 रुपयाचा. आपण म्हणतो का युवा उद्योजक घडला पाहिजे, पण युवा उद्योजकाच्या खिशाकडे पण बघितलं पाहिजे. आजकाल लोक 4-4, 2-2 लाख फ्रँचायझीसाठी आटवायला लावतात. आपण काय केलेलं आहे तुम्ही बघितलं असेल, मार्केटमध्ये लोक 50,000 रुपये फक्त नावाचे घेतात. तेवढ्या 50,000 मध्ये आम्ही पूर्ण बिझनेस सेटअपचं प्रोव्हाइड करतो. त्याच्यामुळे खूप मागणी आहे. मी युवा उद्योजकांना तेच सांगेल, तुम्ही कुठलाही व्यवसाय करा पण त्याच्यामध्ये आपल्याला प्रॉफिट किती होतंय आणि भांडवल किती शिल्लक, भांडवल किती लागतं आणि प्रॉफिट शिल्लक किती राहतं हे महत्वाचं आहे. आता मार्केटमध्ये बघितलं असेल आम्ही असे काही ब्रँड आहे का ते 15-15 लाख रुपये अटकून इन्व्हेस्टमेंट करावं लागतं. 15 लाख रुपये, 10 लाख रुपये, 8 लाख रुपये. मी असे ब्रँड बघितलेले आमच्याकडे पण आलेले, त्यांनी तो व्यवसाय केलेला आहे, फेल गेलेला आहे किंवा चालू पण आहे. असाच एक ब्रँड होता XYZ, ते आमच्याकडे आले, त्यांचा रोजचं त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली होती ब्रँड मध्ये 8 लाख रुपये. ते रोजचा सेल घ्यायचे 6 ते 7,000 रुपये, 8,000 रुपये. मग त्यांना सांगितलं सर आमचा 1 लाखाचा दाबेली कट्ट्याचा ब्रँड घेतला
3 वाजेपासून 9 वाजेपर्यंत चालवलं तरी 6 ते 8,000 रुपये धंदा होतो. तुम्ही जर 8 लाख रुपये अटकवलेले आमच्या 1 लाख रुपये कम्पेअर केलं तर आम्ही तेवढा सेल घेऊन देतोय. आपण व्यवसाय कोणता करतोय ते पण खूप महत्वाचं असतं. कमी भांडवलमध्ये व्यवसाय चालू होणं खूप महत्वाचं आहे. आताच्या परिस्थिती अशी आहे का खूप कॉम्पिटिशन मध्ये व्यवसाय आहे. आमचा एकमेव असा व्यवसाय का खूप कमी कॉम्पिटिशन आहे त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये मराठी माणूस कुठं नाही आपला. आमच्या जो दाबेलीचा टी शर्ट त्याच्यावर सुद्धा लिहिलं असतं का मराठी दाबेलीवाला. आपला मराठी माणूस कुठेतरी व्यवसायात उतरला पाहिजे, व्यवसाय केला पाहिजे आणि त्या व्यवसायासाठी काय केलं पाहिजे हे मार्गदर्शन सुद्धा आम्ही फ्रीमध्ये करतो. बरेचसे आमच्याकडे येतात, सर आम्हाला व्यवसाय करायचा, तुम्ही काहीतरी मार्गदर्शन करा. आम्ही त्यांना स्वतः सांगतो का तुम्हाला जी आवडती वस्तू त्यामध्ये तुम्ही उतरा, त्याला आपण स्पेशलिटी ब्रँड डेव्हलप करू आपण त्याचावाला. असे बरेचसे आम्ही कामं केलेले आणि दाबेलीचा व्हरायटी आर्ट बनवतो आम्ही, त्याच्यामुळे खूप ग्रोथ झालेला आहे. 77,000 मध्ये आपल्याला केवळ भेटतोय पूर्ण सेटअप सह प्लस त्याच्यामध्ये वेगवेगळ्या व्हरायटी मध्ये दाबेली खायला भेटताय. त्याच्यामुळे भरपूर रन होत होतो. तुम्हाला मी एक सोपं उदाहरण सांगतो. आमचं ज्यावेळेस माऊली लस्सी मठ्ठ्याचं शॉप होतं त्यावेळेस सहज एक कस्टमर, माऊली लस्सी मठ्ठ्यांच्या आजचं शॉप होतं, एक कस्टमर तिथून सहज चाललं तर त्यांनी विचार केला का आपण चहा प्यायला थांबले तिथं. मग त्यांनी चहा पिताना विचारलं, सर एवढे स्टॉल का बनवताय तुम्ही? तर आम्ही त्यांना उदाहरण सांगितलं, सर हे सगळे फ्रँचायझी मॉडेल आहे. मग एक काम करा सर, आम्हाला चहा नका टेस्टला देऊ, आम्हाला लस्सी मठ्ठा द्या. ते लस्सी पीठ मठ्ठा प्यायल्यावर त्यांना खूप टेस्ट आवडली. मग त्यांनी ते मुलाला 1,20,000ची गाडी घेऊन देत होते. मुलाला गाडी कॅन्सल करायला लावली, 77,000चा स्टॉल घेतला. आता तो त्यांनी 77,000चा स्टॉल का घेतला? त्या ठिकाणी जर 2-2.5 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट असते तर त्यांनी तो स्टॉल घ्यायला लावला नसता. 77,000 मध्ये उडी काय घेतली लगेच? तो एक तर कमी पैशामध्ये व्यवसाय चालू होत होता. दुसरी गोष्ट, व्यवसाय चालू होत असताना जो बिझनेस आहे माऊली लस्सी मठ्ठा हा उन्हाळ्यात खूप चालतो, तो लगेच पिकअप होतो. तर मग त्यांनी तो मुलाला घ्यायचं कारण 2 गोष्टी होत्या का कमी पैशामध्ये व्यवसाय चालू होत होता, प्लस जरी तो बंद पडला तर त्याच्यामध्ये जे सामान देत होतो आम्ही ते विकलं तर त्याचे 40,000 रुपये रिटर्न आले असते. तर त्यांचं म्हणणं होतं का ह्या व्यवसायामधल्या ज्या गोष्टी आहे का माझा मुलगा त्या गोष्टीचं व्यवसायाचं ज्ञान घेईल. 2 गोष्टी, जरी लॉस गेला तर व्यवसाय कसा करायचा, काय करायचा, कुठं अडचण येत्या या गोष्टीचं ज्ञान घेईल तुम्हाला. त्याच्यामुळं कमी पैशामध्ये व्यवसाय चालू होणं पण खूप महत्वाचं आहे. तुम्ही जरी नवीन व्यवसाय टाकताय ते करणारे कोणाचं घेणारे पण त्या गोष्टीचा आधी अभ्यास करा. तिथं शहानिशा करा का काय जातं, सेल कसा आहे, कस्टमरची प्रतिक्रिया किती आहे, आपल्याला खर्च किती येतोय, आपल्याला शिल्लक किती राहणार हे पण खूप महत्वाचं असतं. सर मी तुम्हाला हे तुम्ही छान बोलले की बिझनेस कसा असायला पाहिजे या सगळ्या गोष्टी. मला अजून तुम्हाला एकदा मार्केटिंग साईडला घेऊन जातो की बिझनेस मध्ये आता मार्केटिंग बद्दल बोला की मार्केटिंग का महत्वाची आहे आणि मार्केटिंग कशी केली पाहिजे? मार्केटिंग व्यवसायामध्ये खूप महत्वाची आहे. कमी वेळामध्ये आपण लाखो लोकांपर्यंत पोहोचलो पाहिजे. मी तुम्हाला उदाहरण सांगतो. आम्ही दाबेलीच्या ओपनिंगसाठी मार्केटिंगसाठी फंडा ठेवलेला आहे का कमी वेळापर्यंत लोकांपर्यंत. आम्ही दाबेलीची ओपनिंग फक्त ₹1 एक करतो. ₹1 हो, आम्ही ती फ्री ऑफ कॉस्ट पण देऊ शकतो, ₹5 पण देऊ शकतो. ₹1 का ठेवतो? आता तुम्ही बरेचसे उदाहरण बघितले असतात, फ्रँचायझीचे जे आहे लोक ओपनिंग करतात फ्री ऑफ कॉस्ट ठेवतात, म्हणजे फ्री मध्ये वस्तू ठेवायची, खाऊ घालायची. पण त्याचा फायदा काय होतो? तुम्ही ज्यांना आमंत्रण केलेले तेच लोक येतात, ज्यांना आमंत्रण केलेलं नाही ते लोक येत नाही. तर ते का येत का नाही माहितीये का? ते हो लाज वाटते का आपल्या तिथं जर विचारलं, हो तिथं विचारलं तुला कोणी आमंत्रण दिलं तर तिथं सांगायला आपल्याला बरोबर वाटत नाही. त्याच्यासाठी ₹1 ठेवलेले, म्हणजे हक्काने कोणी पण येऊ शकतो, ₹1 एक दाबेली घेऊन जाऊ शकतो. तिथं कोणी विचारू शकत नाही का तुला आमंत्रण कोणी दिलं का? तिथं ऑलरेडी इन्व्हिटेशन असतं, ₹1 एक दाबेली भेटणार आहे म्हणून. त्याच्यामुळे खूप होती. आम्ही हायेस्ट एका आउटलेटला 4,500 दाबेली दिलेली. माउथ पब्लिसिटी आम्ही मार्केटिंगसाठी रिक्षा अनाउन्सिंग ठेवतो, त्यानंतर होल्डिंग वगैरे असतात. हो, प्रत्येक एरियामध्ये रिक्षा अनाउन्सिंग होती. आज ओपनिंग निमित्त ₹1 एक दाबेली आहे आणि त्या दाबेलीचा तुम्ही लाभ घ्या. त्याच्यामुळे खूप चांगला रिस्पॉन्स भेटतो. तो एक फंड आहे मार्केटिंग कमी लोकांपर्यंत खूप लवकर जाण्यापर्यंत. म्हणजे प्रत्येक कानेकोपऱ्यात आमची आड असते, कोणत्या दाबेलीवाला त्याने का ओपनिंगच्या वेळेस ₹1 एक दाबेली होती. हा, ही गोष्ट होती. आणि तुम्ही ऑफर्स पण लावा, भरपूर ऑफर्स असतात. आपल्याला काय होतं, तुम्ही जो हिस्सा कमावताय व्यवसायाचा, समजा साधारण 40% कमावताय तर 5% 10% कस्टमरवर खर्च करा लोकांवर. आता ऑफर म्हणजे काय, आपण काही वेगळं विकतोय किंवा कस्टमर येत नाही म्हणून आपण ऑफर देतोय असं नाही. काय होतं, कमी वेळेमध्ये आपल्याला भरपूर कस्टमर पर्यंत पोहोचायचं असतं. त्याच्यामुळे आपण हे मार्केटिंग फंडा वेगवेगळ्या पद्धतीने ठेवतो. आमच्या दाबेली कट्ट्यावर गेले तुम्ही तर आम्ही एक बोर्ड देतो, तिथं ऑफर लिहिली असते. काही वेळेस चीज दाबेली 5 चीज दाबेलीवर एक चीज दाबेली फ्री असते. काही वेळेस बटर दाबेली 8 बटर दाबेली घेतली 1 बटर दाबेली फ्री असते. हे कस्टमरला आकर्षण करायचे वेगवेगळे मार्केटिंगचे फंडे असतात, ते आपण आपल्या व्यवसायामध्ये वापरले पाहिजे. सोशल मीडिया बद्दल बोला सर काही. सोशल मीडिया खूप जास्त फाडलेलं आहे की चांगल्या प्रकारे तुम्ही करताय, रील्स क्रिएट करणं, व्हिडिओग्राफी झाली,
त्याच्यावरती ऍड्स या सगळ्या गोष्टी त्याबद्दल थोडं बोलायचं. सोशल मीडियाचा हा जो एक प्लॅटफॉर्म आहे ना, हा खूप ग्रोथ करतो. म्हणजे सगळ्यात माणसाला उंच जर घेऊन जाऊ शकतो कमी वेळामध्ये, तर हा सोशल मीडिया आहे. Instagram, Facebook, YouTube हे असे प्लॅटफॉर्म आहे का आपल्याला कमी वेळामध्ये खूप लांब घेऊन जाऊ शकतात. आम्ही त्याचा अनुभव पण घेतलेला आहे. तुम्ही विचार करा, साधारण 6 महिन्यामध्ये आम्ही 125 आउटलेट देतोय दाबेलीचे. हे सगळं सोशल मीडियावर येतोय. आमचे कस्टमर सोशल मीडियावर रील बघतात. म्हणजे त्याची इच्छा नसली तर त्याची सुद्धा इच्छा आम्ही जागरूक करतो. त्याचे सोशल मीडियावर वेगवेगळे व्हिडिओ बनवतो. का व्हिडिओ का केला पाहिजे, दाबेलीमध्ये वेगळी खासियत काय आहे, तो दाबेलीची फ्रँचायझी कमी रेटमध्ये का भेटते, तर त्या कमी रेटमध्ये काय फायदा असतो, हे सगळं सोशल मीडियावर आम्ही सांगतो. आता मी स्वतःच माझं वैयक्तिक चॅनल पण चालू करतोय का व्यवसाय मार्गदर्शन केलं पाहिजे ना आपण. प्रत्येक आपण जो युवा उद्योजक घडणारे आहे, जो घडवतोय, त्यांना मार्गदर्शन केलं कसं पाहिजे. मी जे अनुभव घेतलेले व्यवसायातले, नफे तोटे, मला कुठं मी खचलो, कुठं मी लॉस गेलो, हे मला पारदर्शकपणाने मला आपल्या युवा उद्योजकांना सांगायचंय की आपण व्यवसायासाठी काय केलं पाहिजे आणि कसं केलं पाहिजे. बऱ्याचशा अडचणी येतात. आम्ही व्यवसायामध्ये इतक्या अडचणी बघितलेल्या आहे, पण त्याच्यावर मात करून आम्ही आता यशस्वीरित्या पूर्ण चालतोय. खूप अडचणी येते आणि त्याच्यावर मात करणे पण गरजेचं आहे. काही अशा असतात का आपण विचार करू सुद्धा शकत नाही, का आपल्याला अक्षरशः व्यवसायामध्ये स्टॉप करण्याची वेळ येते. त्या सुद्धा गोष्टी अनुभवलेल्या आहे आम्ही आणि तिथून उभारी घेतलेली आहे आम्ही. का त्या परिस्थितीमध्ये आपण कसं सरळ राहिलं पाहिजे आणि त्या परिस्थितीमध्ये आपण असं बिहेव केलं पाहिजे हो, या परिस्थितीसोबत. एकदम परिस्थितीची 2 हात केलं तर नक्की आपल्याला यश भेटतं आणि खचून जायचं नाही. तुम्ही जी गोष्ट करताय ती तुम्ही कुठलीही लाज न बाळगता करा. प्रत्येक गोष्टीची तुम्ही लाज बाळगली तर तुम्ही कधी वर येणार नाही. तर सर एवढ्या सारा तुम्ही लर्निंग घेतल्या, एवढे सारे एक्सपिरियन्सेस झाले. तसं मला लर्निंग बद्दल बोला की तुम्ही बिझनेसची लर्निंग कुठून घेतल्या, हे सारे एक्सपिरियन्सेस किंवा तुम्ही काही सेशन्स वगैरे जॉईन करता, काही बुक्स वगैरे नाही नाही नाही, काहीच नाही. जे पण आहे बुक्स वगैरे काही बुक्स वगैरे वाचलेले मी. बुक्स मधून अनुभव घेतलेला आहे, वाचलेलं पण आहे भरपूर. आणि जे गोष्ट आपण म्हणतो सत्य परिस्थिती अनुभव, याच्यातून भरपूर गोष्टी शिकलेलो आहे. म्हणजे मी ज्यावेळेस दाबेली चालू केली, मी स्वतः वैयक्तिक 8-8 तास दाबेली स्वतः विकलेली आहे. कस्टमरच्या प्रतिक्रिया घेतलेल्या आहे, काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे, व्यवसायाचा ग्रोथ कसा केलं पाहिजे, ही महत्त्वाची गोष्ट आहे. बुक्स मला किती बुक्स वाचले? साधारण माझ्या मते 70 एक आतापर्यंत पुस्तक वाचले असेल. 70 पुस्तक वाचले. ओके. बिझनेस रिलेटेड तर बाहेर काही दुसरे पण? नाही नाही नाही, बिझनेस रिलेटेडच. बिझनेस मध्ये ग्रोथ कसं केला पाहिजे, काय केलं पाहिजे त्या हिशोबाने. ओके. तसं तुम्ही कॉम्पिटिशन तर बद्दल बोलले की कॉम्पिटिशन वगैरे काही नाहीये आणि तुमचे 2-3 ब्रँड्स आहेत. हो बरोबर. वडेवाले, लस्सी आणि लस्सी मट्टा आणि आपला दाबेली कट्टा. इन फ्युचर मध्ये काही कॉम्पिटिशन क्रिएट होईल तर म्हणजे तुमचं कॉम्पिटिशन कडे बघण्याचं काम जरी आहे अशा प्रकारे. कॉम्पिटिशन मध्ये काय होतं माहितीये का, तुम्ही व्यवसाय कोणता असू द्या, कॉम्पिटिशन तुम्ही लोकांपेक्षा वेगळं काय देताय, तुम्ही तुमचा ब्रँड जो आहे तो व्हॅल्युएशन क्रिएट कसा करताय, त्याच्यामध्ये ग्रोथ कसा करणार हे महत्वाचं असतं. कॉम्पिटिशन किती पण येऊ द्या, आपल्याला सगळ्या गोष्टी धरून आल्या पाहिजे. आता आम्ही जसं केलं तुम्हाला सांगितलेलं आहे, आम्ही व्यवसाय देताना कमी पैशामध्ये व्यवसाय देतोय. पैसे लोकांसारखेच कमवतोय, पण व्यवसाय कमी पैशामध्ये खूप चांगला चालू करतोय. त्याच्यानंतर आपण जो पण व्यवसाय करतोय त्याचं ट्रेनिंग घेतलं पाहिजे प्रॉपरली, तो शिकला पाहिजे. तुम्ही त्याच्यावर प्रॉपरली प्रॅक्टिकल केलं पाहिजे, तो कसा बनला पाहिजे. आणि जी पण वस्तू बनवताय त्याची क्वालिटी अशी द्या का ती लोकांपेक्षा वेगळी लागली पाहिजे. हे करताय जसं की कमी पैशात फ्रँचाइज देताय, कॉम्पिटिशन देत नाहीये. बरोबर. तुम्ही शिकवताय किंवा सगळ्या गोष्टी मेंटेन करताय, हे तुम्ही करताय कॉम्पिटिशनच्या व्यतिरिक्त. हो 100%. इन फ्युचर या गोष्टीमध्ये कॉम्पिटिशन असणार तुमच्या? असणार आहे, पण काय होतं प्रत्येकाचा एक काळ असतो व्यवसायाचा. त्यावेळेस त्यांनी आपला ब्रँड व्हॅल्युएशन वाढवलं पाहिजे. थोडक्यात आम्ही आता 5 वर्षानंतर आम्हाला बरेचसे ब्रँड दाबेलीमध्ये कॉम्पिटिशनला येणार आहे. पण तोपर्यंत आम्ही एक उंच लेवलला गेलेलो असेल. आमच्या मार्केटिंग याच्यामध्ये दाबेलीला आम्ही भरपूर डेव्हलप केलं असेल. म्हणजे आजकाल जे येतील कोणी पण त्याच्यापेक्षा आम्ही नवीन पद्धतीनं उंच जाणार आहे आणि क्रिएटिव्ह करणार आहे. म्हणजे तुमच्याकडे एक एक्सपिरियन्स राहील की आम्ही एवढे दिवस दाबेली सरांनी. नवीन लोक जरी आले तर त्यांच्याकडे तो एक्सपिरियन्स जाणार नाही, कारण की आमच्याकडे जुना एक्सपिरियन्स असेल का त्याच्यामध्ये डेव्हलप काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे, त्या हिशोबाने पुढे गेलो. भरपूर दिवस राहिले त्या बिझनेस मध्ये. म्हणजे दाबेलीमध्ये जे आम्ही 8 व्हरायटी देतोय त्यावेळेस नंतर जे आम्ही ज्या व्हरायटी विकतोय त्यावेळेस ते विकणारे असतील, पण त्याच्यापेक्षा ऍडव्हान्स मध्ये दाबेली कशी बनवली जाते, कशी विकल्या जाते, तुम्ही तो विचार करणार. हो. आता ज्यावेळेस आम्ही जे फ्रँचायझी मॉडेल आहे, म्हणजे तुम्हाला उदाहरण सांगतो मी, आता वडापाव प्रत्येक जण घरी बनवू शकतो, बरोबर. दाबेली प्रत्येक जण घरी बनवू शकत नाही. त्यावेळेस ज्यावेळेस लोक फ्रँचायझी मध्ये मॉडेल मध्ये राहतील त्यावेळेस आमची दाबेली प्रत्येक घरी बनवली जाईल.
म्हणजे जी नॉर्मल आताची आहे ती घरी बनवलं जाईल. घरी बनवल्या जाईल. तेव्हा नवीन एक्सपिरियन्स करणार, नवीन ते दाबेली करणार म्हणजे आता प्रत्येकाला घरी दाबेली बनवू शकत नाही तो. हा. त्याला विशिष्ट प्रकारचे मसाले टॉपिक वगैरे करून बनवले जाते. रेसिपी असते. त्यावेळेस आम्ही आरामात टेक मध्ये राहील आम्ही प्रत्येक जण घरी दाबेली बनवून खाऊ शकतो. तेव्हा तुमचं प्रोडक्ट घराघरात बी असतं. घराघरामध्ये It असेल. means फक्त असं नाही की शॉप पर्यंत लिमिटेड आहे हो, असं- किंवा पर्यंत लिमिटेड आहे. बरोबर. त्या मॉडेल मध्ये पण जाणार तुम्ही हो, त्यामुळे कंझ्युमर मध्ये. हो, एकदम बरोबर. ठीक आहे, जे पण छान आहे की सर आपण मला तुमच्या बिझनेस रिलेटेड गोष्टी शिकायच्या आहे की तुमच्या अशा कुठल्या टिप्स तुम्ही देणार किंवा तुमच्या अशा कुठल्या बिझनेस फॉर्म्युलाज आहेत ज्यामुळे तुमच्या एवढ्या 320 पेक्षा शाखा झाल्या 2 वर्षामध्ये आणि सध्या तुम्ही काय फॉर्म्युला यूज करताय बरोबर. तुमच्या बिझनेस मध्ये काय अशा स्ट्रॅटेजीज पहिली गोष्ट आहे की आपण वेगळ्या लोकांपेक्षा वेगळं काय करतो. मी तुम्हाला सांगितलं मार्केटमध्ये चहा, वडापाव, समोसा सगळे हे सगळं कॉम्पिटिशन झालेलं आहे आणि खूप ब्रँड आहे. हं. चहाचे म्हणले तरी 2000 ब्रँड आहे. हो. आमचा दाबेलीचा महाराष्ट्रातला फर्स्ट ब्रँड आहे. हं. सगळ्यात वेगळी गोष्ट ही आहे पहिली हं. का आमचा जो ब्रँड आहे हा पहिला ब्रँड आहे. Uniqueness कुठेही आहे. कोणी कॉम्पिटिशन नाही. आजकाल तुम्ही बघितलं असेल दाबेली विकल्या जाते पण कोण विकतं? हं. जे राजस्थानी आहेत, चाट कचोरीवाले हं. तेच दाबेली हे विकतात. लेवल विकतात. स्पेशलिटी दाबेली विकणारा महाराष्ट्रात कुठलाही ब्रँड brand नाही. मोठा चांगला आहे. आमचा first brand आहे. जे पावभाजी विकतात ते दाबेली विकतात. हं. जे पाणीपुरी विकतात ते दाबेली विकतात. आम्ही फक्त स्पेशलिटी दाबेली विकतो हं. आणि हा व्हरायटी मध्ये दाबेली विकतो. हं. पहिला फर्स्ट पॉईंट आमचा असा आहे की आमची जी दाबेली आहे हे महाराष्ट्रातला पहिला ब्रँड आहे हं. आणि फ्रँचायसी मॉडेल मध्ये आम्ही त्याला आणलेलं आहे. हं. दुसरा ब्रँड असा आहे का दाबेलीच्या व्हरायटी आम्ही 8 व्हरायटी मध्ये बनवतो. हं. पनीर दाबेली, चीज दाबेली, मायोनीज दाबेली, शेजवान दाबेली, गावरान तुपातली दाबेली अशा वेगवेगळ्या असंख्य व्हरायटी त्याच्यामध्ये. तिसरी गोष्ट आहे का आम्ही दाबेलीचा जो ब्रँड देतोय हं. लोक वडापाव मध्ये ऑलरेडी जे लोक 5-5 लाखाला ब्रँड देतात ते 5 लाखाला दुसरे पण देतात. हं. आम्ही जो दाबेलीचा ब्रँड देतोय हा कमी पैशामध्ये देतोय. हं. ज्याला व्यवसाय करायची सुद्धा इच्छा आहे त्याला सुद्धा आम्ही तो कमी रेट मध्ये ब्रँड देतो. 77,000 मध्ये आम्ही केवस देतोय. ज्याला भांडवलाची खूप कमतरता आहे तो सुद्धा तो व्यवसाय करू शकतो. हं. तुम्हाला सांगितलं मी लोक फक्त 50,000 रुपये नावाचे घेतात. हं. त्या पैशामध्ये आम्ही पूर्ण व्यवसायाचा सेटअप देतो. हं. हा आमचा प्लस पॉईंट आहे. हं. युनिक ब्रँड होतो. हं. 8 व्हरायटी मध्ये दाबेली भेटते प्लस कमी पैशामध्ये व्यवसाय चालू होतो. बरोबर. नवीन उद्योगासाठी ही खूप सुवर्ण संधी आहे आणि वेगळं आहे लोकांपेक्षा काही. हं. त्याच्यामुळे खूप ग्रोथ घेतोय आम्ही आणि कमी वेळामध्ये खूप चालतोय पुढे. चालतंय. हो. ओके. छान. तर सर एक लास्ट म्हणजे एक युवा उद्योजक हा सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह आहे बरोबर. आणि सोशल मीडियानं त्यांच्या डोक्यात आता एक उद्योग बनवणं ह्या त्या गोष्टी महाराष्ट्रात खूप साऱ्या गोष्टी चालू आहेत. बरोबर. परंतु भरपूर सारे युवा उद्योजक चुकतायत पण की बिझनेस स्टार्ट करताना 100%. 100% चुकताय आणि त्यांना एक ऍडवाइसची गरज आहे म्हणजे मार्गदर्शनची गरज आहे की उद्योजकांना कसं युवा उद्योजकांना कसं व्यवसाय रन केला पाहिजे, काय चुका नाही केल्या पाहिजे, काय माइंडसेट येऊन चालले पाहिजे बरोबर. याबद्दल थोडं बोला. बरोबर. आता सगळ्यात आधी काय करायचं का व्यवसायाविषयी आपला माइंडसेट पूर्ण क्लिअर केला पाहिजे. मी असे पण बघितलेले की त्यांनी 4-4 वेळेस व्यवसाय टाकलेला आणि फेल गेलेले. हं. पण तरी पण त्यांना त्याच्यातून अनुभव येत नाही हं. का व्यवसाय कधी चालू केला पाहिजे, लोकेशन कसं पाहिजे त्याचं हं. आणि कोणत्या काळामध्ये कोणत्या दिवसामध्ये तो व्यवसाय चालू केला पाहिजे. हं. तुम्ही विचार करा जर श्रावण मध्ये जर नॉनव्हेजचं हॉटेल चालू केलं तर त्याला ग्रोथ भेटेल का? हं. नाही. त्याचा विशिष्ट काळ पण एक असतो का आपण व्यवसाय चालू करताना कधी चालू केला पाहिजे, हं. कसा केला पाहिजे, व्यवसायामध्ये कुठल्याही प्रकारची लाज नाही बाळगली पाहिजे. हं. आपण आपल्या व्यवसायामध्ये झाडू मारायची वेळ आली तरी आपण तो मारला पाहिजे हं. आणि आपला व्यवसाय ग्रोथ केला पाहिजे. वेगवेगळे फ्रँचायझी मॉडेल आहे मार्केटमध्ये तुम्ही त्याचा अभ्यास करा, डेव्हलप करा. तुम्ही जरी दाबेली बनवायला एक्सपर्ट असाल तर तुम्ही दाबेलीचं सुद्धा ब्रँड बनवू शकता. हं. मी म्हणत नाही की आमचा ब्रँड घ्या तुम्ही. हं. तुम्ही व्यवसायामध्ये मार्गदर्शन करा, चांगल्या लोकांना भेटा, हं. वेगवेगळ्या गोष्टींचा अनुभव घ्या हं. आणि त्याच्यानंतर तुमच्या व्यवसायामध्ये उतरून तुम्ही त्या प्रगती पथावर जाऊन आपल्या वेगवेगळ्या गोष्टीचा वेगवेगळा सल्ला घेणं हे खूप महत्वाचं असतं. हं. आणि त्याच्यानंतर आपला निर्णय घेऊन आपण व्यवसायामध्ये उतरलं पाहिजे. ओके. खूप छान सर. आज आपण सरांच्या जर्नी मधून शिकू शकतो की सरांनी अगोदर एक्सपिरियन्स घेतला मार्केटिंग मध्ये, नंतर त्यांनी बिझनेस मध्ये स्वतः उतरले आणि 2 वर्षामध्ये त्यांनी 320 पेक्षा जास्त फ्रँचायझीज ओपन केल्या. कशामुळे की त्यांनी 8 वर्ष त्यांचा एक्सपिरियन्स होता. असं नाही की त्यांनी बिझनेस स्टार्ट केला लगेच अचानक काहीतरी घडलं. अचानक काहीच घडत नाही. म्हणजे तुमच्या एक्सपिरियन्स मधूनच ह्या साऱ्या गोष्टी घडतात आणि आपण सरांकडून भरपूर साऱ्या गोष्टी शिकू शकतो की बिझनेस कसा करायचा आणि कसा नाही करायचा. तर तुमचं खूप खूप धन्यवाद की आज तुम्ही तो बोलले आणि आज सगळ्यांना मार्गदर्शन केलं. धन्यवाद. नमस्कार.